माय महानगर लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे। मी प्रणव कांबे। मी सध्या शिवाजी पार्क येथे उभा आहे आणि नुकताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा दसरा मेळावा पार पडलेला आहे आणि आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत जे महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून आले आहेत। त्यापैकी आकर्षणाचं असं की बाळासाहेब ठाकरेंची वेशभूषा करून बाळासाहेब ठाकरेंसारखे जे दिसणारे शिवसैनिक आहेत ते आपल्यासोबत आहेत। साहेब तुम्ही कुठून आलाय? मी कुर्ला कालिना विधानसभा क्षेत्रामधून आलेलो आहे आणि माझं नाव देवदत्त बाळाभट। मी बाळासाहेब ठाकरेंसारखा दिसतो हे गॉड गिफ्ट आहे आणि बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे। कपडे घालून कोण बाळासाहेब ठाकरे होणार नाही, बाळासाहेबांच्या नकाची सर माझ्यात नाही आणि ती कोणात येणार नाही। बाळासाहेब हे आमचे वंदनीय आहे आणि प्रेरणास्थान आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जर आम्ही कोणाला मानत असेल तर ते बाळासाहेब ठाकरे की त्यांनी भगवा आजपर्यंत जीवन ठेवला। आणि काही गद्दार ज्यांना दाढी आहे, त्यांना बाप नाही, त्यांना अशा की आमचे चिन्ह चोरायचं, नाव चोरायचं, ह्यांना ह्या चिखलामध्ये जे निष्ठावंत शिवसैनिक आले तर ते चपलामध्ये जी माती लागली त्यांच्या जोड्याने त्यांच्या डोंगरावर लाथ घालणार आहे आणि त्यांना त्या जमिनीत गाडून टाकणार आहे। महाराष्ट्रात ह्या पुन्हा कधी हे दिसणार नाही। अशा प्रकारे शिवसैनिक हे निष्ठावंत आहे आणि त्यांच्या आमच्या उद्धव साहेबांच्या मागे खंबीर उभे आहेत। खरं तर बाळासाहेबांपासून शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा करण्याची ही परंपरा आहे। भर पावसात उद्धव ठाकरेंनी आज सर्व शिवसैनिकांना संबोधित केलं। त्यांच्या भाषणाबद्दल आज काय प्रतिक्रिया आहे? हे निष्ठावंतांचं भाषण आहे आणि निष्ठावंत शिवसैनिकासाठी हा जो दसरा मेळावा होतो आणि बाळासाहेबांनी चालू केला तो आज जिथपर्यंत धर्तीवर सूरज चांद आहे तिथून हा जो दसरा मेळावा कायमस्वरूपात शिवसेनाच करणार आणि कुणात दम नाही। हे बाकी सगळे पाणीकम आहे। या अमित शहाचे जोडे घेऊन ते पुजणारी लोक आहेत, अमित शहाच्या चपला घेऊन डोक्यावर फिरणारी लोक आहेत। तो एकनाथ शिंदे हा आणि ते असे फडवणीस काही फडतूस लोक हे यांच्याबरोबर आहेत आणि ते 40 चोरापैकी चोर आहेत। त्यांचं कधी पण नायनाट होणारच आहे आणि येणाऱ्या हा इलेक्शनला आम्ही त्यांना शिवसैनिक म्हणून दाखवून एक शेवटचा प्रश्न, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का? नाही, ते आले म्हणूनच तो उद्धवराज येणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये हा उद्धवराजच येणार आहे। म्हणजे उद्धव आणि उद्धवचा राज त्यांच्याबरोबर राज आहे म्हणून उद्धवराजच असणार। बाकी कुणाचं महाराष्ट्रात चालणार नाही। ठाकरे परिवारच महाराष्ट्राला सांभाळू शकतो। ठाकरे नाव हे शिवसेनेला शोभतं आणि शिवसेनेलाच ठाकरे नाव शोभतं। आपल्यासोबत काही महिला शिवसैनिक देखील आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत। ताई कुठून आलाय तुम्ही? मी धाराशिवची आहे पण पनवेलला राहते मी। ओके, तुमच्यासोबत चिमुरडी देखील आहे। तुम्ही भर पावसात उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकत होतात, तुम्हाला तुमची काय प्रतिक्रिया? ते बघा दादा, शिवतीर्थावर आम्ही जे म्हणजे पक्षप्रमुख आहेत त्यांचं ना विचारांचं सोलं लुटण्यासाठी निष्ठावंत शिवसैनिक शिवतीर्थावर येतो। ऊन असो, वारा असो, पाऊस होतो, तुम्ही आता बघितलं एवढा पावसात सुद्धा निष्ठावंत शिवसैनिक चिखलात होता, पावसामध्ये उभा होता, डगमगला नाही। असे कितीही संकट आले, कितीही गद्दार लोक पळाले, कितीही गेले, तर निष्ठावंत शिवसैनिक हा नेहमी ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ राहील। आणि तुम्ही बोलता की म्हणजे तुम्हाला काय वाटलं असेल, आता बघा एवढं चिखलात सुद्धा सगळे शिवसैनिक राहिले। अख्खा महाराष्ट्र सगळा पावसात येऊन गेलेला आहे पण या राजकारणी लोकांना जरा सुद्धा लाज वाटत नाहीये की कुठली शरम त्यांना वाटत नाही। दोघं भाऊ शेतकऱ्यांना मदत करा। दोन बंधू एकत्र आल्यावर तुम्हाला आनंद होईल का? आणि दोन बंधू एकत्र आले पाहिजेत का? आणि इथून पुढच्या निवडणुकांना सामोरं गेलं पाहिजे का? उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र येणं हे सगळ्या महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची गरज आहे। उद्धव साहेब आणि राजसाहेब जर एकत्र आले तरच आपला महाराष्ट्र वाचेल आणि आपली मुंबई वाचेल। नाहीतर ही मुंबई जर एक वेळा त्यांचं म्हणजे प्रयत्न चालू आहेत, हे टरबूज असतील, बीजेपी वाले असतील, हे भाड्यानं पक्ष गोळा करणार आहेत। हो, त्यांनी म्हणजे बीजेपीचा कुठला कार्यकर्ता स्वतःच्या बळावर उभा राहिलेला आहे दाखवून द्या। सगळे भाड्याने आणलेले आहेत, त्यांच्यात निष्ठा किंवा पक्षाविषयीचं प्रेम आहे का? काहीच नाही। तसं महाराष्ट्राची मुंबई ही गुजरात्यांच्या हवाली करायची ही बीजेपी वाल्यांचं म्हणजे स्वप्न आहे। पण हा निष्ठावंत शिवसैनिक आणि हा ठाकरे ब्रँड महाराष्ट्रापासून मुंबई कधीही म्हणजे विलगीकरण करू देणार नाही आणि मुंबई दुसऱ्याच्या हातात जाणार नाही। आणि राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र येणं ही महाराष्ट्राच्या महिलांसाठी सुरक्षेसाठी काळाची गरज आहे। आणि जर हे दोन वाघ जर एकत्र आले ना, ह्याला अणगाडला ना, काय म्हणतो आपण एक महाराष्ट्र त्यांना पळायला सुद्धा जागा राहणार नाही दादा। ठाकरे ब्रँड म्हणलं की ठाकरेच ब्रँड। अरे असले कोले कुत्रे किती येतील आणि किती जातील हे काय म्हणजे सांगू शकत नाही। आणि लक्षात ठेवायचंय कि कुत्ते कभी बिकते नहीं शेर के बाजार में।
कुत्ते कभी बिकते नहीं शहर के बाजार में, और जो बिकते हैं वो दिखते नहीं कभी ठाकरे के ब्रांड में। तर या होत्या काही महिला शिवसैनिक, त्यांनी ठाकरे स्टाईलमध्ये उत्तर दिलेलं आहे। विरोधकांवर ठाकरे स्टाईलमध्ये टीका केली आहे। जसा कट्टर एक शिवसैनिक असतो जो बाळासाहेबांच्या विचाराशी प्रेरित होऊन ठाकरे ब्रँडसाठी लढत आहे सध्या, त्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं आहे। या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि माय महानगरला सबस्क्राईब करायला विसरू नका। कॅमेरामॅन अजयसह मी प्रणव कांबळे, मुंबई।